नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषमुक्त अन्न निरोगी जीवन. विषमुक्त अन्न खा आणि निरोगी राहा. तर मित्रांनो, याविषयी थोडीशी चर्चा आपण करूया. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत की आपलं आरोग्य हे दिवसेंदिवस खूप 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 कमी कमी होत आहे. आणि आज तरुणांना पण खूप खूप आणि खूप खालच्या दर्जाचे म्हणायला हरकत नाही, खालच्या दर्जाचे रोग खूप जडत आहेत. म्हणजे आज ब्रेनस्टोन, कॅन्सर, हृदयविकार, अटॅक, ब्रेन हॅमरेज, एक ना अनेक रोग हे होत आहेत. मग मित्रांनो, आपलं जीवन का रोज दवाखान्याच्या पाळ्या करण्यासाठीच आहे का? परमेश्वराने एवढा अनमोल देह दिला आपल्याला, परमेश्वराने एवढा अनमोल देह दिला आपल्याला, ते कशासाठी? रोगराई सहन करण्यासाठी, दवाखान्याची पायरी चढण्यासाठी नाही मित्रांनो. जे जे आपण आज पाहत आहोत ना, याच्या पाठीमागचं कारण आपण कधी पाहिलंच नाही. कारण जैसा होगा इनपुट वैसा तो होगा आउटपुट. आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं अन्न प्राशन करत आहोत त्याच्यावर अवलंबून आहे की आपल्याला कशा पद्धतीनं आपलं शरीर आपल्याला निर्माण करायचं आहे. मित्रांनो, आज सर्व काही आपण माणसाच्या आपल्या स्वार्थापायी सर्व काही दूषित करून टाकलं आहे. मित्रांनो, आज पहा, वातावरणामध्ये आज हवा शुद्ध नाहीये, आज पाणी शुद्ध नाहीये, आज अन्नधान्य शुद्ध नाहीये, आज दूध शुद्ध नाहीये, फळे भाजीपाला शुद्ध नाहीये. म्हणजे काय? विचार करा मित्रांनो, आज आपण काय शुद्ध ठेवलं? आमच्या लहानपणी मित्रांनो आम्हाला कळतं, शाळा सुटल्यानंतर आम्ही पळत 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 नदीच्या काठी जायचो आणि असं वंजळीनं पाणी प्यायचो, असं वंजळीनं पाणी प्यायचो. आज ते दिवस कुठे गेले? आम्हाला आठवतं मित्रांनो, शाळा सुटल्यानंतर पळत पळत जायचं आणि मस्तपैकी बोरीच्या झाडाखाली जाऊन मस्त बोर येचून खायची. आज ते दिवस कुठे गेले? आम्हाला कळतं मित्रांनो, पावसाळ्यामध्ये मस्त पळत पळत जायचं, सीताफळाच्या झाडाखाली सीताफळ जाऊन खायचे. आज ते दिवस कुठे गेले? आम्हाला कळतं मित्रांनो, लहानपणी आमच्या लहानपणी आम्ही जायचो शाळा सुटल्यानंतर आणि मस्त शाळेच्या कडीला एक ऊसाचा प्लॉट होता, ऊसाच्या प्लॉटमध्ये जाऊन ऊस मोडायचा आणि दातानं कडकड खायचा. ते दिवस कुठे गेले आज? हे दिवस नाही राहिले आज. का नाही राहिले? कारण आपणच शुद्ध हवा ठेवली नाही, आपणच शुद्ध पाणी ठेवलं नाही, आपणच शुद्ध अन्न ठेवलं नाही. हे सर्व कुठे गेलं? हे सर्व कालांती नष्ट झालं मित्रांनो. मग हे सर्व जर कालांती नष्ट झालं तर डिसीज हे येणारच ना. कारण आपण जे खात आहोत ते विषयुक्त अन्न खात आहोत. मग विषयुक्त अन्न जर खाल्लं तर विष हे सर्वांसाठी हानिकारक आहे, हे आपल्याला माहिती आहे. दारू पिऊ नये हे कोणाला माहित नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. पण दारू का पितो माणूस? सुख मिळण्याच्या आशेपोटी दारू पितो. त्याला वाटतं मी मस्तपैकी दारू पिली म्हणजे नशा येणार आणि नशा आली की मी मस्तपैकी झोपणार आणि आनंदात टेन्शन फ्री होऊन मस्त निवांत झोपणार. पण ज्यावेळेस त्याला झोपीतून चेव येते, म्हणजे त्या नशेतून चेव येतो, त्यावेळेस त्याला अजूनच दुःख होतं. का? कारण
सुख तर मिळालंच नाही मित्रांनो, पण खिसा पण रिकामा झाला, म्हणून दुःख होतं. आणि दारू का पितात माणसं? सुखाच्या आशेपायी, सुखाच्या आशेपायी. शराब क्यों पीता है इंसान? सुख के तलाश में भाई, सुख के तलाश में. सुख तर मिळणारच नाही, पण दुःख मात्र 100% मिळणार, हे निश्चित आहे. सुख के तलाश में. तर ही गोष्ट लक्षात घ्या. सुख में सुख नहीं है, ये समझ में आता उसको. ह्या गोष्टी लक्षात घ्या. कारण आपल्याला काय पाहिजे मित्रांनो, विषमुक्त अन्न जर आपण प्राशन केलं तर निरोगी आरोग्य तुम्हाला मिळणार, यात शंकाच नाहीये. मग तुम्हाला काय पाहिजे, या गोष्टी तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर आपली दिनचर्या कशी आहे याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करा. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय खातो, काय पितो, कोणाची संगत करतो, आपला गुरु कोण आहे, आपला मार्गदर्शक कोण आहे, या गोष्टी लक्षात घ्या. आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो, जे आपले पूर्वज करत होते ते आपण करत नाहीये. आपले पूर्वज काय करत होते ही गोष्ट लक्षात घ्या. सकाळी उठल्यानंतर आपण काय करतो, सकाळी उठल्यानंतर आपली दिनचर्या कशी असावी. कराग्रे वसते लक्ष्मी कर्मळे श्री सरस्वती कर्मळे श्री गोविंदम प्रभाते करदर्शनम, अशी प्रार्थना आपल्या हातांना करा. दुसरी प्रार्थना, समुद्रे वसते देवी पर्वतस्थान मंडळे विष्णू पत्नी नमस्तुद्यम पाद स्पर्श क्षमस्वे. हे धरणी माता, मी तुझ्यावर पाय ठेवण्यासाठी विवश आहे, कृपया मला क्षमा करा. दुसरी प्रार्थना सूर्याला, ओम सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः प्रजापते इदं नमः ओम भास्कराय स्वाहा. तिसरे वंदन, त्याच्यानंतरचं वंदन आपल्या आईवडिलांना करा. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, त्वमेव विद्याचे तृणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्याच्यानंतरची प्रार्थना आपल्या गुरूंना करा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लहानपणापासून आजपर्यंत ज्या गुरूंनी आपल्याला जे जे काही शिकवलं, आपण जाणतो अगर न जाणतो, पण त्यांनी शिकवलं. पहिला गुरु आपली आई, जी आई आपल्यासाठी बोबडी झाली ग, जी आई आपल्यासाठी लंगडी झाली ग, ज्या आईनं आपल्यासाठी किती त्रास सोसला. आई माझी प्रेमाचा सागर, दिला तिने जीवनाकार. माझी आई तडपत्या उन्हात अन रखरखत्या रानात, राहिलस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी मिळे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर.